व्हीआयपी व्यक्तींचं आगमन असो अथवा आपत्कालीन काळात तत्काळ मदत पोहोचवणं असो, हेलिपॅड नेहमीच कामी येत असतो आणि याच उद्देशातून ठाणे शहरामध्ये नवं हेलिपॅड उभारलं जात आहे। ठाण्याच्या साकेत येथील पोलीस मैदानावर हे हेलिपॅड उभारण्यात आलं असून या हेलिपॅडवर चाचणी सुद्धा पार पडली आहे आणि येत्या काळात हे हेलिपॅड खुलं होणार आहे। याच संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निकेश शार्दूल यांनी। पाहूया। ठाणे शहर सध्या राजकीयदृष्ट्या केंद्रस्थानावरती आहे। मुख्यमंत्री ठाण्याचे असल्यामुळे ठाणे शहरावरती विशेष लक्ष केंद्रित केलं जात आहे। येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर याच ठाणे शहरामध्ये किंवा ठाणे जिल्ह्यामध्ये अनेक नेत्यांची मंत्र्यांची ये-जा सुरू झालेली आहे आणि हे ये-जा करण्यासाठी मंत्र्यांना लागणारा हेलिपॅडची सुद्धा सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। मी सध्या कळवाखाडी लगत असलेल्या साकेत पोलीस मैदानाच्या इथे आहे आणि पोलीस मैदानाच्या बाजूलाच असलेला हा साकेतचा ग्राउंड आहे। त्या ठिकाणी हेलिपॅड उभा करण्यात आलेला आहे। मंत्र्यांची ये-जा करण्यासाठी किंवा अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचं आगमन अथवा आपत्कालीन काळात तात्काळ मदत पोहोचवावी या उद्देशाने ठाणे शहरात नवे हेलिपॅड हे उभारण्यात आलेले आहे। ठाण्याच्या साकेत या पोलीस मैदानावरती ह्या हेलिपॅडची उभारणी करण्यात आलेली आहे आणि या हेलिपॅडची चाचणी सुद्धा करण्यात आलेली आहे। येत्या काही दिवसातच हेलिपॅड वापरासाठी खुले होणार असून लवकरच ठाण्याच्या खाडी किनारी असलेल्या या नव्या हेलिपॅडवर हेलिकॉप्टरचा घोंगावणारा आवाज जो आहे तो ऐकायला मिळणार आहे। येत्या काही दिवसांमध्ये ह्या हेलिकॉप्टरसाठी खुला करण्यात येणार आहे। काही दिवसांपूर्वीच याची चाचणी झालेली आहे। एक हेलिकॉप्टर या ठिकाणी उतरलं सुद्धा होतं आणि याच ठिकाणाहून त्या हेलिकॉप्टरने उड्डाण सुद्धा घेतलं होतं। ही चाचणी पार पडल्याच्या नंतर आता पुन्हा हेलिपॅडची जोरदार तयारी जी आहे तू सुरू आहे। काम हे जे आहे ते अंतिम टप्प्यात झालेलं आहे आणि येत्या काळातच या संपूर्ण परिसरामध्ये किंवा ह्या हेलिपॅडच्या अवतीभोवती हेलिकॉप्टरचा आवाज जो आहे तो घोंघवताना पाहायला मिळणार आहे। कॅमेरामन संदीप भारतीसह निकेश शार्दूल, पुढारी न्यूज, ठाणे।